वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं बसवेश्वर जयंतीचं औचित्य साधून आयोजित आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभ थाटात पार पडला। शिक्षकांनी ज्ञानी, विवेकी आणि विनम्र बनावं। शिक्षक आणि शिक्षकेतर असा भेदभाव न करता सर्वांनी मिळून काम केलं की संस्थेला यश मिळतंच। समाज घडवणं हीच पूजा समजून शिक्षकांनी अध्यापनाचं कार्य करावं, असं प्रतिपादन माजी प्राचार्य तथा दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक डॉक्टर विजयकुमार उबाळे यांनी केलं। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं बसवेश्वर जयंतीचं औचित्य साधून देण्यात येणारे आदर्श शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपक्रमशील शाळा पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते। सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजू भूमकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभाला सोस क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री, आसावा प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा पाटील, नगरसेवक रुद्रेश बोरामणी, डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, उत्सव समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत बिराजदार, कार्याध्यक्ष अनिल वजीरकर उपस्थित होते। या प्रसंगी गुरुनाथ वांगीकर, सोमेश्वर याबाजी, विजयालक्ष्मी बिराजदार, रामदास खवेकर, शीतल महिमाने, कावेरी द्यावरकोंडा, मधुमती खंडेराव लालबोंद्रे, वैशाली कदम, सूर्यकांत हत्तुरे डोंगे, प्रकाश राचेठी, शुभांगी कलकेरी, रियाज नदाफ, मनीषा कोकाटे, राज अहमद बाबूलाल शेख, डॉक्टर अंजली शिरसी या शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून तर महारुद्र कत्ते, गणेश कविटकर, डॉक्टर शिवाजी शिंदे, मल्लिकार्जुन तालीकोटी यांचा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। उपक्रमशील शाळा म्हणून ज्ञानज्योती मराठी विद्यालय जुळे सोलापूर, सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिर, हिंगुलांबिका प्राथमिक शाळा आणि समाधान माध्यमिक प्रशाला दहिटणे या 4 शाळांचाही सन्मान करण्यात आला। प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचं उद्घाटन करण्यात आलं। शशिकांत बिराजदार यांनी प्रास्ताविक केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्तात्रय खंडेराव यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार गिरीश मंद्रुपकर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मल्लेश पुरवंत, शैलजा पुरवंत, सुनील शरणार्थी, कैलास जेऊरे, तम्मा कडगंची, सुनील रामशेट्टी यांनी परिश्रम घेतले।